देंगे आप? क्या पाकिस्तानी एक्टर है सर। देखिए, पाकिस्तानी एक्टर या पाकिस्तानी प्लेयर इनके प्रति हमारे मन में कोई सिंपती नहीं है। सर, काश्मीरमधल्या ज्या पर्यटकांचं आपलं सगळे मदत कार्य सुरू आहे त्याची एक आज विमान सुद्धा येते 232 प्रवाशांना घेऊन येते। अजून काही पर्यटकांची नावं आयडेंटिफाय झाली आहेत आणि त्यांना कधी असं आहे की ज्यांच्यामध्ये पॅनिक होतं आणि रस्ते बंद असल्यामुळे ज्यांची व्यवस्था नव्हती अशा लोकांना आम्ही मोठ्या प्रमाणात इथे परत आणलेलं आहे। आता जे तिथे पर्यटक आहेत त्यांचे स्वतःच्या व्यवस्था आहेत, पॅनिकमध्ये आहेत, अशा लोकांना आम्ही परत आणतो। सर, दुसऱ्या बाजूला एका बाजूला हे सगळं सुरू आहे। कल रक्षा मंत्री जी ने ऑल पार्टी मीटिंग ली, लेकिन इतने संवेदनशील मुद्दे में भी उबाटा मौजूद नहीं रही, उस पर आप क्या कहेंगे? देखिए, मुझे इस बात का बहुत कम से कम देश के मामलों में इस देश का इतिहास है कि सारी पार्टियां एक रही है और जब दुश्मन हम पर हमला करता है, दुश्मन जब हमारे साथ इस प्रकार का व्यवहार करता है तो भारत की पार्टियों ने कभी पार्टियां देखी नहीं है। हम लोग उस इतिहास को जानते हैं कि जब अटल बिहारी वाजपेयी जी ने पूर्ण रूप से बांग्लादेश के युद्ध के समय स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी को समर्थन दिया था, लेकिन आज जिस प्रकार के छोटे मन से और छोटे दिमाग से यहाँ काम हो रहा है, मला अतिशय या गोष्टीचं दुःख आहे की या देशाचा इतिहास ते विसरले। या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो, युद्ध सदृश परिस्थिती असो, देशावर हल्ला असो, देशाच्या संदर्भात एखादा विषय असो, या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे। अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षापक्षांमध्ये, त्याही वेळी श्री अटल बिहारी वाजपेयी जी ने, स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी जी ने स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना पूर्ण समर्थन दिलं होतं। हीच या देशाची परंपरा राहिली आहे। पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं, उपहास करणं, मूर्खासारखे स्टेटमेंट देणं, हे जे काही उबाठाकडनं चाललेलं आहे, देशाची जनता माफ करणार नाही। शरद पवारांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे की काश्मीरमध्ये जो गोळीबार झालेला आहे त्यामध्ये धर्म बघून गोळ्या मारल्या नाही असं ते म्हणतात। शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही, पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे। पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं। एका बाजूला राज्य सरकारकडनं हे सगळं केलं जाते, ही सगळी मदतकार्य राबवलं जाते, विमानं पाठवली जातात, परंतु महायुतीतलेच खासदार आहेत शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी असं म्हटलं की जे लोक कधी विमानात बसले नव्हते त्यांना आम्ही परत आणलं, कुठेतरी उपहासात्मक टीका केली। मला असं वाटतं की बोलताना कदाचित त्यांची जीभ घसरलेली असेल, अनेक वेळा बोलताना भान उरत नाही, त्यामुळे त्यांचं वक्तव्य काही योग्य नहीं है, त्यांनी असं वक्तव्य करू नये। सर, मोदी जी ने कहा है कि जिन्होंने हमला किया उन्हें जमीन में गाड़ देंगे, पूरा देश इंतजार कर रहा है कड़े जवाब का। आप बतौर भारतीय नागरिक महाराष्ट्र से भी 6 लोग की मौत है, आप क्या उम्मीद करें? मैंने अक्सर ये देखा है, मोदी जी जो बोलते हैं वो करते हैं। इससे पहले भी जब जब भारत पर इस प्रकार से हमला प्रयास हुआ, मोदी जी ने करारा जवाब दिया है और वो करारा जवाब मोदी जी देंगे। सर, महाराष्ट्रामध्ये कुठे शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तसं सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधींनी आता सावरकरांच्या विरोधामध्ये बोलणं बंद करावं असंही त्यांनी म्हटलं। पाकिस्तानी व्हिसा असणाऱ्यांना महाराष्ट्रामधून बाहेर काढणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे।